म्हणजे स्क्रीन टाईमच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना अवेअर करा. नुसता त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, तर त्यांना हे सांगा की ह्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. आपल्याकडे नॉर्मली फक्त गॅजेट दिलं जातं आणि बऱ्याचदा मी असंही बघितलेलं आहे की आपल्या मुलाला मोबाईल घेऊन देणं हे पालकांसाठी कुठेतरी प्राऊड फील पण असतो की माझ्या मुलाला आता 10वी झाला ना, मग मी त्याला आयफोन घेऊन दिला. सो ह्याच्यात प्राऊड वाटण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही एक गॅजेट देतात ही एक खूप मोठी जबाबदारी असते, कारण त्या गॅजेटमध्ये एक असं जग आहे की त्या जगाचे परिणाम आपल्यावरती होत असतात. नमस्कार, मी नीलम बेंडे, नीलम कट्ट्यावर या नव्या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आपला खूप चांगला प्रतिसाद आहे, परंतु आपण सबस्क्राईब करत नाही आहात. प्लीज सबस्क्राईब करा हा चॅनल. खूप चांगल्या चांगल्या विषयावरती आपल्याला याच्यावर गप्पा मारलेल्या आढळतील. आजचा आपला विषय आहे मुलांच्या मोबाईलचं करायचं काय. खूप ज्वलंत विषय आहे. अनेक पालक ह्याच्यावरती सोल्युशन विचारत आहेत. आपल्याकडे ज्या पाहुण्या आहेत त्यांच्याकडे अनेक जण मदतीसाठी जात आहेत, पण हे सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून आपण ह्याच्यावर हा विषय घेतला आहे. आपल्याकडे आल्या आहेत मुक्ता चैतन्य मॅडम, आपलं स्वागत. थँक्यू. मुक्ता चैतन्य यांची थोडक्यात ओळख, या संस्थापक आहे सायबर मैत्र ग्रे चॅरिटेबल फाउंडेशनच्या. सायबर मैत्र हे एक सायबर मनोसामाजिक मदत केंद्र आहे. या माध्यमातून सायबर जगताशी संबंधित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण निश्चित यांची मदत घेऊ शकता, कारण आपण यांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण त्यांना संपर्क साधू शकता. यांची अजून ओळख म्हणजे ह्या मुक्त पत्रकार आहेत, लेखिका आहे आणि सायबर व समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत. डिजिटल वेलबिईंग ट्रेनर आहेत त्या. विविध वृत्तपत्रामधून, मासिक व दिवाळी अंकातून त्यांनी विपुल लेखन केलं आहे. यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातले महत्त्वाचे 2 मला अशी जी वाटली आजच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये आहे स्क्रीन टाईम आणि पॉन खेळ. मंडळी, आपण ह्याच्यावर अगदी फार मोठी चर्चा करणार आहोत, ती तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहेत. पण अजून एक यांचं मला आपल्याला महत्त्वाचं अचिव्हमेंट सांगावीशी वाटते की त्या महिला आयोगाच्या सायबर समितीवर सदस्य म्हणून त्या काम करत होत्या. खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती मॅडम, खूप अनुभव आपल्यापाशी असेल. आता आपण पालकांसाठी हा एपिसोड करतो आहे, तर त्यांना मार्गदर्शक तत्त्व आपण सांगूया की मुलांच्या हातात मोबाईल कधी द्यावा. साधारण त्याचं काय वय वगैरे म्हणजे असतं का की ज्याच्यामध्ये त्यांना ॲडिक्शन होणार नाही असं? हो, इतकी वर्ष त्याच्यावरती एवढा विचार झालेला नव्हता, कारण मुळामध्ये स्क्रीन टाईम, मोबाईल, त्याचं ॲडिक्शन, डिपेंडन्सी हे सगळेच विषय सगळ्यांसाठीच खूप नवीन होते. पण 2018मध्ये अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशननी आणि 2020मध्ये भारतीय बालरोगतज्ञ संघटना जी आहे त्यांनी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्याच्यातली 1-2 गाईडलाईन्स सांगते ज्या सगळ्या पालकांसाठी खूप गरजेच्या आहेत असं मला वाटतं. ते म्हणजे पहिला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता, तो म्हणजे वयाच्या 2 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला कुठल्याही स्क्रीनसमोर ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे टी व्ही नाही, मोबाईल नाही, टॅब नाही, लॅपटॉप नाही, कुठलाही स्क्रीन मुलांच्या डोळ्यासमोर नको वयाची 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आपल्याकडे चित्र बरोबर उलटं असतं. अगदी. म्हणजे ते मूल पाठीवरच असतं, तान्हच असतं, म्हणजे ते कुशीवर वळायला सुद्धा लागलेलं नसतं, तेव्हा सुद्धा ते असं अडवं असतं आणि त्याच्यावरती असा मोबाईल ठेवून पालक त्याला काहीतरी दाखवत असतात आणि म्हणत असतात की किती छान बघतो. हो, किती छान बघतो आणि रडत नाही ते बघताना, म्हणून मग ते वारंवार त्याला दाखवलं आणि मग हळूहळू त्याची सवय लागते. त्यामुळे त्यांनी असं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की 2 वर्षापर्यंत मुलांची सर्वांगीण वाढ होत असते. आपण माणूस सगळ्याच गोष्टी क्युरिओसिटीतनं शिकतो. जन्माला आल्यापासून आपल्याला हे समजत नाही की हे कापड मऊ आहे आणि हे कापड रखरखीत आहे. माणूस अनुभवातनं शिकतो आणि अनुभव घेण्यासाठी जी तुम्हाला म्हणजे तुमचे सगळे 5 इंद्रिय जी कामाला लागली पाहिजेत ती गोष्ट मोबाईलमुळे अडकते, थांबते किंवा त्याच्यात अडथळे तयार होतात. म्हणजे मुलं रांगतात, कोपऱ्यात जातात, खरवडतात, वस्तू तोंडात घालून बघतात, अशी दाबून बघतात, तोडून बघतात. हे सगळं का करतात? तर त्यांना भवताल समजून घ्यायचं आहे. आपल्या आजूबाजूचं जे जग आहे ते समजून घेण्याची तेवढी एकच पद्धत त्यांच्याकडे असते.
आणि ती आपण काढून घेतो त्यांच्याकडनं जेव्हा आपण त्यांना मोबाईलसमोर बसवतो. म्हणजे अनेकदा पालकांसाठी ही सोय असते की माझं पोर बसलं आहे, मला त्याच्या मागे धावायला नको, माझी 4 कामं उरकतात. पण मुलांच्या वाढीसाठी ते खूप घातक आहे. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की 2 वर्षापर्यंत मुलांना अजिबात मोबाईल दाखवू नका किंवा त्यांना कुठलाही स्क्रीन देऊ नका. आणि मग त्यांनी वयानुसार पुढे विभागणी केलेली आहे. म्हणजे 2 ते 5 वर्षासाठी 1 तास, 5 ते 10 वर्षासाठी 2 तास आणि त्याच्यानंतर पुढे 3 तास आणि 16 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर त्यांनी असं म्हटलं की मॉनिटर्ड स्क्रीन टाईम. म्हणजे स्क्रीन टाईमच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना अवेअर करा. नुसता त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, तर त्यांना हे सांगा की ह्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. आपल्याकडे नॉर्मली फक्त गॅजेट दिलं जातं आणि बऱ्याचदा मी असंही बघितलेलं आहे की आपल्या मुलाला मोबाईल घेऊन देणं हे पालकांसाठी कुठेतरी प्राऊड फील पण असतो की माझ्या मुलाला आता 10वी झाला ना, मग मी त्याला आयफोन घेऊन दिला. सो ह्याच्यात प्राऊड वाटण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही एक गॅजेट देतात ही एक खूप मोठी जबाबदारी असते, कारण त्या गॅजेटमध्ये एक असं जग आहे की त्या जगाचे परिणाम आपल्यावरती होत असतात. त्यामुळे ते नुसतं यंत्र नाही आहे, ते नुसतं काहीतरी एक तुम्ही बाजारात जाऊन विकत आणलेला एक काहीतरी निर्जीव वस्तू असं नाही आहे. ते म्हणजे जरी ती निर्जीव असली तर त्याच्या आत जे काही चालतं ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. त्याच्यामुळे ते पूर्ण शिरकाव करतं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक सगळं जीवनामध्ये. म्हणजे त्याचे परिणाम मानसिक आहेत, शारीरिक आहेत, बौद्धिक आहेत, भावनिक आहेत, सर्व स्तरांवरचे परिणाम आहेत. सगळं विश्व व्याप्त आपलं. त्यामुळे त्याच्याबद्दल अवेअर न करता मुलांना गॅजेट्स देणं ही तर सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. आणि टीनेजमध्ये मुलं जोवर जात नाहीत तोवर त्यांना स्वतःचे मोबाईल असू नयेत असं अनेक तज्ज्ञ पण सांगतात. आणि माझा स्वतःचा अनुभव पण हेच सांगतो की 14-15 वर्षाचं होईपर्यंत मूल, म्हणजे 10वी आपण धरूया एक पॅरामीटर, की 10वी होईपर्यंत मुलांकडे स्वतःचे मोबाईल असण्याची गरज नाही. कारण की त्यांनी अनेक डिस्ट्रॅक्शन्स तयार होतात ज्याची गरज त्या वयामध्ये नसते. आता दुर्दैवाने कोरोनामुळे मुलांना आपल्याला गॅजेट द्यायची वेळ आली, पण गेला कोरोना, आपण नॉर्मल आयुष्य जगायला लागलेलो आहोत. त्यामुळे परत आता जाणं फार गरजेचं आहे. आणि त्या ज्या सवयी आपण लावून ठेवल्या की ऑनलाईनशिवाय पर्याय नाही म्हणून अनेक गोष्टी आपण करायला सुरुवात केली, त्याला कुठेतरी आता फुल स्टॉप द्यायला पण पाहिजे. कारण आता आपण ऑनलाईन जगात राहत नाही आहोत, आपण हायब्रिड जगात राहतोय जिथे ऑनलाईन आणि ऑफलाईनचं कॉम्बिनेशनमध्ये आपण जगतोय. अशा वेळेला माझ्या मुलाला काही हवं असेल तर तो माझा मोबाईल वापरू शकतो, त्याच्यासाठी त्याच्याकडे स्वतःचा मोबाईल असण्याची गरज नाही. त्यामुळे ह्या काही गाईडलाईन्स आहेत ज्या मला असं वाटतं की वैज्ञानिक अर्थाने विचार करून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. मला सांग, तुझ्याकडे कन्सल्टेशनला माणसं येतात, तो कोविड पूर्वीचा काळ आणि नंतरचा काळ असे चक्क 2 आता भाग झालेत आपल्या आयुष्याचे, तर कोविड नंतर ह्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. मी असं म्हणेन की पर्सेंटेज वाईज बघितलंच तर वाढलं आहे, पण कोरोनाच्या आधीसुद्धा मुलांचा स्क्रीन टाईम खूपच होता. हो, म्हणजे अशी परिस्थिती नव्हती की मुलांचा स्क्रीन टाईम जास्ती नव्हता. फरक हा झाला की मुलांकडे वैयक्तिक गॅजेट्स नव्हती कोरोनाच्या आधी. म्हणजे माझ्याकडे माझा मोबाईल किंवा माझा टॅब किंवा माझा लॅपटॉप अशी परिस्थिती नव्हती कोरोनाच्या आधी, जी कोरोनानंतर झाली. मुलं आईवडिलांचे, आजी आजोबांचे फोन वापरून त्यांना पाहिजे त्या गोष्टी करतच होते. सो स्क्रीन टाईम तेव्हा नव्हता का, तर असं मुळीच नाही आहे. मुलांचा स्क्रीन टाईम तेव्हा पण बऱ्यापैकी जास्त होता. गेमिंगमध्ये मुलं मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजे माझी जी अरुण साधू फेलोशिप आहे त्याचा विषय होता की गेमिंग आणि पॉर्नोग्राफी वापर परिणाम वय वर्ष 8 ते 18. आणि ही मला फेलोशिप 2019ला मिळालेली आहे, जेव्हा कोरोना नव्हता. कोरोनाच्या आधी म्हणजे मला फेलोशिप मिळाली आणि कोरोना पाठोपाठ आला. सो माझी फेलोशिप अर्धी कोरोनाच्या आधी आणि अर्धी कोरोनानंतर असा रिसर्च झाला आहे. त्यामुळे मला हे खूप प्रकर्षाने माहिती आहे की आधीची परिस्थिती काय होती आणि नंतरची काय आहे. तेव्हा पण परिस्थिती गंभीरच होती. अच्छा. कोरोनाच्या आधीसुद्धा. फक्त फरक एवढाच आहे की स्वतःचं गॅजेट नव्हतं मुलांकडे आणि 24/7 ॲक्सेस नव्हता कोरोनाच्या आधी. कोरोनानंतर काय झालं की शाळा हा एक खूप मोठं निमित्त मिळालं मुलांना की 24/7 ॲक्सेस करायला. म्हणजे मुलं असं सांगायचं की मला व्हॉट्सअप का पाहिजे, तर मला टीचरनी काहीतरी होमवर्क दिला आहे आणि शाळेने होमवर्क दिला आहे आणि तो मला बघायचा आहे, किंवा काहीतरी असाइनमेंट आल्या आहेत व्हॉट्सअपवरती आणि ते मला बघायचे आहेत, म्हणून मुलं फोन वापरायला लागली. आणि मी असंही अनेकदा ऑब्झर्व केलं आहे की मुलं 2 मिनटं लागतात तो होमवर्क वाचायला आणि त्याच्यानंतर अर्धा तास रील्स बघत बसतात.
सो हे डिस्ट्रॅक्शन जे आहे ना हे कोरोनानंतर जास्त सुरू झालं. म्हणजे आधी स्क्रीन टाईम समजा 5-6 तास असेल तर तो आत्ता 8 ते 9 तास आहे. म्हणजे ॲव्हरेज भारतीयांचा स्क्रीन टाईम 8 तासाचा आहे. आणि त्या 8 तासामध्ये प्रोडक्टिव्ह स्क्रीन टाईम धरायचा नाही. म्हणजे जे तुम्ही ऑफिससाठी काम करत असाल किंवा काही मेल्स चेक करणं, हे प्रोडक्टिव्ह जे काम आहे ते धरायचं नाही. टाइमपास खरं टाइमपाससाठीचा जो वेळ आहे मोठे कुठे सुटलेत त्यात. एक्झॅक्टली तो 8 तासाचा आहे आणि विच इज ह्यूज. अगदी 24 तासातले 8 तास जर आपण टाइमपासासाठी मोबाईलमध्ये घालवणार असू तर आपण आपल्या आयुष्यातली किती एनर्जी, किती क्रिएटिव्हिटी, किती फुरसत, अनेक गोष्टी आपण पणाला लावतो हे अनेकदा लक्षात येत नाही. आणि अनेक महत्वाच्या कामांसाठी आपल्याकडे वेळ नसतो. हो, म्हणजे वेळ नसतो हे फारच सोपं कारण झालंय मला म्हणजे वाटतं. फॉर मोबाईल एक्झाम्पल लगापासून. व्यायाम करणे, अरे हो, बिलकुल हो. वेळ नाहीये, छंद वॉकला जाणे, जोपासणे, वेळच वेळ नाहीये. नाहीये. मग मला सांग की हे मुलांचा जो स्क्रीन टाइम वाढलाय याचं कारण हे आहे का की मैदानं नाही आहेत खेळायला, घरात आजी आजोबा नाही आहेत त्यांना एंटरटेन करायला, आई बाबा खरंच बिझी आहेत आत्ताचे, म्हणजे त्याच्याबद्दल तर आपलं दुमत नाहीये. मग ते कारण आहे का त्यांचा स्क्रीन टाइम वाढण्यामागे? म्हणजे सुशिक्षित घरांमध्येच हा प्रॉब्लेम आहे का? नाही, मला असं नाही वाटत. कारण जेव्हा हे नव्हतं, कोरोना नव्हता आणि मुलांच्या हातात आत्तासारखा दिवस रात्र फोन नव्हता, तेव्हासुद्धा मुलांचा स्क्रीन टाईम जास्तच होता. अच्छा. हां, त्यामुळे आणि मी आता शहरी भागात पण काम करते आणि मी ग्रामीण भागात पण काम करते. ग्रामीण भागात पण मी हे बघितलेलं आहे की मुलांचा स्क्रीन टाईम खूप आहे आणि त्यांच्याकडे पण अशी परिस्थिती असते की मुलं दिवसच्या दिवस मोबाईलवरती काही ना काहीतरी करत असतात. आईवडिलांना पत्ता नसतो काय चाललं आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल आहे ना हे खूप सोपं गॅजेट आहे, हे खूप सोपं जग आहे ज्याच्यासाठी तुम्हाला अजिबात मेहनत करावी लागत नाही. म्हणजे तुमच्याकडे एक मोबाईल आहे, त्याच्यावरती 1-2 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, 1-2-4 गेमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, व्हॉट्सअप आहे, OTT प्लॅटफॉर्मवरचे 1-2 चॅनल्स तुमच्या मोबाईलमध्ये आहेत. एवढं जरी तुमच्या मोबाईल, एक जीपे आहे समजा फॉर एक्झाम्पल, कुठलं तरी एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं ॲप आहे, एवढं जरी तुमच्याकडे असेल ना तरी पण तुम्हाला दुसऱ्या माणसाची गरज नाही. हो, अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे ह्या गॅजेट्सचं आणि किंवा या जगाचं. आणि मग तुम्हाला जेव्हा दुसऱ्या माणसाची गरजच नसते तेव्हा वेगवेगळे बदल होतात ना. आणि मोबाईलचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम किंवा त्यांनी केलेला मानवी काय म्हणशील जीवनातला हस्तक्षेप म्हणजे आयसोलेशन आहे. हो, माणसं एकलकोंडी होत आहेत कळत नकळत. प्रत्येकाला हे रिअलाईज होईलच असं नाही की आपण एकलकोंडे झालेलो आहोत, पण ती प्रोसेस सुरू मला अनेक लोकांमध्ये दिसते. म्हणजे पूर्वी घरात TV जेव्हा आले तेव्हा पण टी व्हीला नाक लावून बसणारी मुलं असे लेख वृत्तपत्रांमध्ये छापून यायचे. म्हणजे आता मोबाईलला नाक लावून बसलेली मुलं, तेव्हा हां टी व्हीला नाक लावून बसलेली मुलं. पण तेव्हा एक गोष्ट फार चांगली होती असं आता म्हणायला हरकत नाही, ती म्हणजे TV तुम्ही खिशात घेऊन फिरू शकत नाही 24/7 आणि तुम्हाला काहीतरी शेअरिंग करावं लागत होतं. घराच्या हॉलमध्ये एकच TV होता आणि तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करावे लागत होते की आईला आत्ता ही सिरियल बघायची आहे ना, मग मला आवडो न आवडो मी तिच्याबरोबर बसून ती सिरियल बघत होते, किंवा बाबा काहीतरी दुसरी सिरियल बघतायत ना, मग ती आवडो न आवडो आईला ती बघावी लागत होती. किंवा क्रिकेटची मॅच असेल तर लोक स्वतःच्या सिरियल्स कॉम्प्रोमाइज करून सगळ्यांसाठी क्रिकेटच्या मॅच बघत होते. नक्कीच. किंवा असे म्हणजे जिथे मी तुझ्यासाठी काहीतरी करते, तू माझ्यासाठी काहीतरी करते आणि आपण कलेक्टिव्ह काहीतरी करतोय हे फिलिंग होतं. किंवा रिमोटवरनं भांडणं जरी होत असली पूर्वीच्या काळात तरी रिमोट ज्याच्या हाती त्याचं राज्य, हे म्हणजे तो एक ॲक्सेप्टन्स होता. म्हणजे बाबा घरी आल्यावर बाबांच्या हातात रिमोट असल्यावर आपलं काही चालत नसेल. किंवा रविवार सकाळ ही लहान मुलांची का तर त्याच्यावर कार्टून्स लागायचे. अगदी. सो हे जे शेअरिंग होतं ना, म्हणजे TV होता एक माध्यम तुमच्या घरात शिरलेलं होतं, पण तरीसुद्धा तिच्यात शेअरिंग होतं. आता काय झालं आहे, माझ्याकडे माझं OTT आहे, माझ्याकडे माझं सोशल मीडिया आहे, माझ्याकडे माझं एंटरटेनमेंट आहे, माझ्याकडे माझं गाणी ऐकायचे ॲप्स आहेत, पॉडकास्ट ऐकायचे ॲप्स आहेत. तू तुझं ऐक, मी माझं ऐकते, तू तुझं कर, मी माझं करतो. आपण एकत्र मिळून काहीतरी करणं, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पूर्णपणे काढून घेतलेली आहे. ही प्रोसेसच घडत नाही. म्हणजे एका सिरियलचे नवरा बायको वेगवेगळे एपिसोड बघत असतात आणि दे डिनाय की कशाला थांबू, मी माझा 5वा चालला आहे, तू 3ऱ्यावरच आहेस, तू तुझ्या मोबाईलमध्ये बघ ना पुढचे, मी माझ्या मोबाईलमध्ये पुढचे बघतो.
सो मी 2 एपिसोड थांबतो, तू ये 5व्यापर्यंत, मग आपण एकत्र बघूया. हे जे एकत्रपणे गोष्टी करणं ही जी आहे ना नॅचरली माणसांमधली गोष्ट, ती हा मोबाईलनी हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केली. कारण मला गरजच नाही आहे. मी माझा मोबाईल उघडून मला पाहिजे ते करू शकते, तू तुझा मोबाईल उघडून तुला पाहिजे ते करू शकतो. मग आपण एकत्र कशासाठी करायचं काही गोष्टी? त्याच्यामुळे काय होतं की मग हे मुलांपर्यंत पण पोचतंच ना. हे काहीच फक्त असं मोठ्यांच्या जगापर्यंत राहू नाही शकत, ते पाझरतं. मग मुलं पण असंच करतात की माझी स्पेस, मग माझा मोबाईल, मग माझ्या मोबाईलमध्ये मी बघतो काय करायचं ते. मग तिथे इतकं सगळं आहे अवेलेबल की मी तो बाजूला ठेवून उठून खाली खेळायला, मित्रांना बोलवायला, बरं ते मित्रसुद्धा कुठल्या तरी मोबाईलमध्ये अडकलेले असतात, ते पण कुठल्या तरी OTTवरती काहीतरी सिरियल बघत असतात. स्टिम्युलेशन जे असतं ना की मला माझ्या 4 मित्रांबरोबर काहीतरी धमाल करायची आहे, याचं स्टिम्युलेशन जे असतं ना, ते स्टिम्युलेशन मोबाईल हळूहळू काढून घेतो आहे. आणि मी म्हणजे तुला एक किस्सा सांगते, फारच गमतीशीर आहे पण प्रत्यक्ष बघितलेला आहे. टीनेजर मुलांची बर्थडे पार्टी होती आणि सगळे असे बसले होते, गप्पा म्हणजे असे एकत्र बसले होते. आणि मी गेले तिथे तर एव्हरीबडी वॉज इन, त्यांच्या हातातल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला होता. सगळे एका खोलीत बसलेले होते, सगळ्यांच्या पुढे खाद्यपदार्थ होते, ते एकीकडे खात होते आणि प्रत्येकजण आपापल्या फोनमध्ये डोकं घालून बसलेला होता. तो आय वॉज व्हेरी, म्हणजे मला ते खूप इरिटेट झालं की तुम्ही बर्थडे पार्टीला आलेला आहात, तुम्ही मित्र आहात सगळे एकमेकांचे, आणि तुम्ही असं काय करताय. म्हणून मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही बर्थडे पार्टीला आलायत, एकमेकांशी बोला. तर त्याच्यातला एक म्हटलं काकू आम्ही एकमेकांशीच बोलतोय. चॅटिंग. ते एकमेकांशीच बोलत होते, एका खोलीत बसलेले होते, शेजारी मांडीला लावून बसले होते, पण ऑनलाईन बोलत होते. सो सॅड. हे केलंय मोबाईलने आपल्या आयुष्याचं. जीवन जगण्यासाठी संवाद कौशल्य लागतं, ते आपल्यापासून हरवून जाईल आता काही दिवसातच. हो, म्हणजे मला मुलांना हे सांगावं लागतं जेव्हा आम्ही टीनेजर्सची वर्कशॉप्स घेतो तेव्हा, की चॅटिंग कितीही सोयीचं आणि सोपं वाटलं तरी तिथे माणूस नाही, तिथे फक्त शब्द आणि इमोजीज आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यातले भाव तुम्हाला कळत नाहीत, बॉडी लँग्वेज कळू शकत नाही. अनेकदा समोरच्याला नेमकं तेच म्हणायचं आहे का तो तुमच्या तोंडावर वेगळं काहीतरी म्हणतोय आणि त्याच्या मनातल्या वेगळ्या भावना आहेत, हे काहीही तुम्हाला चॅटिंगमध्ये समजू शकत नाही. चॅटिंगमध्ये अनेक एरर्स त्याच्यामुळे तयार होतात. म्हणजे चॅटिंगमधल्या संवादातनं भांडणं होणं, गैरसमज होणं, गॉसिप होणं, हे का होतं? कारण तिथे मानवी एकमेकांशी संवाद साधण्याची जी आपली कौशल्य आहेत, नैसर्गिकपणे मानवाला मिळालेली किंवा त्यानं विकसित केलेली, ही कौशल्य तिथे नाही. तिथे शब्द आहेत आणि इमोजीज आहेत आणि मी शब्द मॅनिप्युलेट करू शकते. अगदी अगदी. आणि मी इमोजीज मॅनिप्युलेट करू शकते. त्यामुळे त्याच्यातनं खूप कन्फ्युजन्स होतात. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे आम्ही नेहमी टीनेजर्स, इवन मोठ्यांना पण मी सांगते की जेवढं शक्य आहे ना तेवढं प्रत्यक्ष बोला, फोनवर बोला, चॅटिंग नको. चॅटिंगमध्ये भयंकर गोंधळ होतात. मला तू आता मोठ्यांचा विषय काढलास म्हणून म्हणावं असं वाटतंय की ते कोणाला तरी जेवलास का किंवा जेवलीस का विचारत असतात, पण शेजारची आपला जोडीदार जेवलाय की नाही, काही त्याला बरं नाही आहे का, ह्याकडे लक्ष नसतं. हे खूप म्हणजे आपली आपापसातली रिलेशन्स पण यांनी स्पॉईल होतील. खूपच होतात. म्हणजे न्यूली मॅरिड कपल्सबरोबर मी काम केलं होतं. सगळी आदिवासी पट्ट्यातली किंवा ग्रामीण भागातली कपल्स होती. आणि म्हणजे शॉकिंगली त्याच्यातल्या 99% मुलींना त्या लग्न व्यवस्थेतून बाहेर पडायचं होतं. हो. आणि लग्न होऊन 2 ते 3 वर्षच 5 वर्षच झालेली होती. तर कारण काय असं जेव्हा आम्ही चर्चा करायला सुरुवात केली, तिथले काही कार्यकर्ते जे त्यांच्याशी नियमित त्यांच्याबरोबर काम करत होते त्यांच्याशी, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी सरळ असं सांगितलं की आमचे नवरे तिकडे ऑनलाईन जगात, ऑनलाईन हा शब्द त्यांनी नाही वापरला अर्थात, त्या मोबाईलमध्ये जाऊन काहीतरी बघतात आणि ते आम्हाला करायला लावतात. म्हणजे थोडक्यात ते काहीतरी पॉर्न बघतात आणि तशा पद्धतीचं लैंगिक जीवन आपलं असावं अशी काहीतरी अपेक्षा असते की जे खूपच म्हणजे काय म्हणशील तू, कृत्रिम पण आहे, अनैसर्गिक आहे. अनैसर्गिकपेक्षा सुद्धा हे लक्षात येत नाही की ते जग हे खोट्या पद्धतीने तयार केलेलं जग आहे. खऱ्या आयुष्यात कोणाच्याच असं तिथे दाखवतात तशा पद्धतीचं आयुष्य असू नाही शकत. नाही, प्रॅक्टिकली जे शक्य नाही आहे ते जर करायला लावलं तर त्यांना नकोच असणार ते. पण हा परिणाम बघणं कुठपर्यंत होतोय. म्हणजे शहरी भागांमध्ये डिवोर्समध्ये मोबाईल हा एक मोठा भाग तयार झालेलाच आहे. ग्रामीण भागामध्ये पण आता हे दिसू लागलंय की मुली म्हणतायत की आम्हाला लग्न व्यवस्थेतनं बाहेर पडायचं आहे, आम्हाला नांदायचं नाहीये किंवा आम्हाला काडीमोड पाहिजे. का? कारण हा माणूस ज्याच्याशी मी लग्न केलंय हा मोबाईलमध्ये
नको ते धंदे किंवा नको त्या गोष्टी बघतो आणि मला करायला लावतो. हे किती गंभीर असू शकतं. म्हणजे आपण किती गांभीर्याने आपल्या हातात असणाऱ्या या गॅजेट्स आणि त्याच्यातल्या जगाचा विचार करायला पाहिजे याची जाणीव पहिल्यांदा मला त्या मुलींशी बोलल्यानंतर झाली. खूप दुःखद आहे ग हे सगळं. खूपच कठीण आहे. म्हणजे फक्त शहरी भागात नाही, हे ग्रामीण भागात पण आहे. अनेक गेम्स मुलांना जे ॲडिक्ट करतात त्याच्यावर कसं काय पर्याय काढायचा? म्हणजे मध्ये ते पबजी आणि हो, अमुक हो. टमुक बऱ्याच गोष्टी खूप आपण येतात. ऐकतो वाचतो. खूपच येतात. मला असं वाटतं की मुलांच्या संदर्भातनं त्यांच्याशी आपल्याकडे काहीच संवाद होत नाही या विषयावरती. दुर्दैवाने आपल्याकडे पाठ्यपुस्तकं ह्याच्या पलीकडे मुलांची बोलण्याची पद्धतच नाही आहे. म्हणजे ते लैंगिक शिक्षण असू दे, जीवन कौशल्य असू देत किंवा मोबाईल किंवा आम्ही ज्याला डिजिटल लिटरसी म्हणतो ती असू दे, ह्याच्यातलं काहीच मुलांशी आपण मोकळेपणाने बोलत नाही. किंवा कधी बोलतो जेव्हा गोष्टी अंगाशी येतात. म्हणजे आमच्याकडे पालक कधी येतात, जेव्हा मुलं गेमिंगमध्ये खूप ॲडिक्ट होतात आणि नापास व्हायला लागतात, परीक्षेत मार्क कमी पडायला लागतात किंवा बिहेवियरल खूपच वेगळे काही चेंजेस दिसायला लागतात किंवा बिहेवियरल ॲडिक्शनच्या कडे मुलं झुकायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पालक आमच्याकडे धावत येतात. पण त्याच्या आधी 5 वर्ष माझा सोन्या किती सुंदर मोबाईल खेळतो हे जेव्हा तुम्ही वाक्य त्याच्यासमोर म्हणत असता तेव्हा तुमच्या डोक्यात हा अँटिना लागलाच पाहिजे की हा पुढे जाऊन डिपेंडन्सीकडे तर जाणार नाही. मी माझ्या मुलाच्या गेमिंगचं किती कौतुक करायचं ह्याचा पण एक विचार पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. कारण अनेकदा गेमिंगचं इंट्रोडक्शन हे पालकांच्या मोबाईलमधनं होतं मुलांना किंवा मोठी भावंडं जी असतात त्यांच्या मोबाईलमधनं मुलांना त्याची सगळ्याची ओळख होते आणि ते अडिक्टिव्ह आहेच. म्हणजे ह्याच्यामध्ये आता सायंटिफिकली पण प्रूव्हन्ड आहे. म्हणजे जे नव्या जगाचे आजार म्हणून जे गणले जातात त्याच्यामध्ये इंटरनेट ॲडिक्शन, गेमिंग ॲडिक्शन हे ॲडिक्शन म्हणून रेकग्नाईज झालेले आजार आहेत. म्हणजे असं आता राहिलेलं नाही की असं वाटतंय की हे याचं व्यसन लागू शकतं वगैरे. नाही, ह्याचं व्यसन लागतं हे सायंटिफिकली प्रूव्हन्ड आहे. त्यामुळे मग म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की आपण मुलांना तंबाखूची पुडी देतो का हो? खरंच नाही देत. किंवा ते झालं 12-13 वर्ष की मार एक चपटी म्हणून देतो का त्याला? नाही, नक्कीच मग नाही. आपण मोबाईल इतका सहजपणे देऊन त्याच्याविषयी बोलणं का टाळतो? नाही, आणि ते फार स्टेटसचं लक्षण आहे की माझ्या Exactly. लेकाकडे आयफोन आहे, ह्याच्या लेकाकडे साधा म्हणजे अँड्रॉइड आहे वगैरे. म्हणजे गुटख्याची पुडी देतो का आपण मुलांना? नाही देत, कौतुकाने की नाही घ्या देत. गं, किती छान आहे. मग हे मोबाईल देताना आपलं ते सगळे सेन्सेस किंवा आपल्या जाणीवा एवढ्या बोथट कशा काय होतात ह्याचा पण विचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं कधी कधी मुलं आपल्यामध्ये फार लुडबुड करतायत, माझ्या स्क्रीन टाईममध्ये ती सारखी येऊन प्रश्न विचारतायत म्हणून त्यांना एक मोबाईल दिला जातो का? कारण बरोबर आहे, कारण मुळात पालकच अडिक्ट आहेत. हा, आणि ते त्यांना पालक माहिती नाहीये dependent आहेत. त्याच्यामुळे पालकांचं डिपेंडन्सी लेवल खूप जास्त असल्यामुळे ते स्वतःची सोय बघतात. म्हणजे ॲडिक्ट असतो की नाही तो सगळ्या स्वतःच्या सोयी बघत असतो ऑलवेज. अगदी तसंच होतं ते की मुलं माझ्या मोबाईलमध्ये येऊन लुडबुड करू नयेत. म्हणजे आम्ही कोरोनामध्ये ना हा खूप प्रयत्न केला होता की खूप पालकांना आम्ही सांगत होतो की मुलांना स्वतःची गॅजेट्स घेऊन देऊ नका अनलेस अनटिल ते 9वी-10वीत आहेत. 9वी-10वीत थोडी मोठी असतात, त्यांचे वेगळे विषय असतात, समजू शकतं. पण त्याच्या खालची जी मुलं आहेत 8वीपर्यंतची त्यांना घेऊन देऊ नका. त्यांना जे लागेल ते तुमच्या फोनमध्ये त्यांना, तुम्ही 24 तास घरात आहात, कोणीही कुठेही बाहेर चाललेलं नाही, नवरा बायको दोघंही घरात आहात, सगळ्यांकडे लॅपटॉप मोबाईल आजकाल असतात. म्हणजे शहरी भागात तरी, ग्रामीण भागातलं सोडून देऊ आपण, पण शहरी भागामध्ये सगळीकडे असतं. अशा वेळेला तुम्ही लॅपटॉपवर काम करताय, तुमच्या मुलाला काहीतरी गरज आहे त्याला मोबाईल द्या. तुम्हाला मोबाईल लागणार आहे त्याला लॅपटॉप द्या. तुम्ही शेअर करू शकता गॅजेट्स, तुम्ही नवीन विकत आणू नका असं आम्ही इतक्या लोकांना सांगून बघितलं पण लोकांनी ऐकलं नाही. कारण मला माझं गॅजेट शेअर करावं लागेल, बरोबर आहे, माझा मोबाईल माझ्या मुलाशी शेअर करायला लागेल. नाही, आणि व्हॉट्सअप मेसेज पण मुलगा तुमचे पाहिल किंवा अशा अनेक गोष्टी असतील ज्याच्यामध्ये प्रायव्हसी त्यांना वाटत असेल. अगं पण प्रायव्हसी तुम्ही मेंटेन करू शकता. आपले फोन स्मार्टफोन्स आहेत, आपण जुन्या काळातले डब्बा फोन नाही वापरत. तुम्ही समजा काही असेल कंटेंट तुमच्या मोबाईलमध्ये की जो तुमच्या मुलांनी बघू नये असं तुमची इच्छा असेल तर तो लॉक करता येतो. तो फोल्डर्समध्ये टाकून त्या फोल्डर्सना तुम्ही कुलपं लावू शकता, तो हाईड करता येतो. आज किती सोयी आहेत तुमच्या मोबाईलमध्ये, त्या वापरा.
ॲक्सेस लिमिट करा तुमच्या मुलांचे. हे सगळं शक्य असतं, पण त्याच्यासाठी प्रोॲक्टिव्हली प्रयत्न करायला पाहिजेत. मी माझं गॅजेट माझ्या मुलाबरोबर शेअर करणारच नाही. का? कारण मला माझा वेळ त्याच्यातला जो आहे तो मग स्प्लिट होईल. ह्या भीतीपोटी मुलाला दुसरं गॅजेट द्यायचं आणि मग ते मूल डिपेंडंट झाल्यानंतर त्याची काळजी करायची. हे आपणच ओढवून घेतलेले सगळे गोंधळ नाही आहेत का? अगदीच अगदीच. मला सांग, काय लक्षणं असतात? म्हणजे समजा मी एक आई आहे छोट्या मुलाची आणि मला कधी त्याला तुझ्याकडे आणायचं आहे, तर मला कधी कळतं की तो ॲडिक्ट झालाय? कसं, काय लक्षणं काय असतात? मोबाईल ठेव असं मुलाला सांगितलं आणि मूल जर चिडचिड, रागराग, कटकट, आदळपट, हातपाय झाडणे, रडणे, फेकाफेक करणे, मारणे ह्याच्यातलं काहीही करायला लागलं की ताबडतोब त्याला डिॲडिक्शनची गरज आहे. म्हणजे त्याला गरजच आहे. कारण मध्यंतरी झालेली केस आहे, म्हणजे मला वाटतं महिना पण झाला नसेल. त्या मुलानी आईने त्या मुलाला सांगितलं की मोबाईल खूप जास्त होतोय वापर, तुझा अति वापर करतोय, ठेवून दे मोबाईल, सारखा सारखा बघू नकोस. अर्थात ह्या संवादामध्ये अजून पण काही एलिमेंट्स असणारच. आपल्याला बातमीमध्ये सगळे एलिमेंट्स नाही कळत. पण त्या मुलाला भयंकर राग आला आणि त्याने आईचं डोकं धरलं आणि भिंतीवर जोरात आपटलं. तर त्या बाईला ऑब्व्हियसली लागलं खूप, अनकॉन्शियस झाली, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. 8 दिवसांनी ती बाई गेली. इट्स सो सॅड. दॅट त्यांनी जे तिला धक्का दिला होता तो इतका जोरात होता की त्याच्यात त्याची आई गेली. कारण काय, तर मोबाईल खूप जास्त वापरू नको. किंवा आपण अनेकदा अशाही बातम्या वाचतो की आईवडिलांनी सांगितलं काहीतरी, आता परीक्षेचे दिवस आहेत, मोबाईल नको, म्हणून मोबाईल काढून घेतला आणि मुलांनी आत्महत्याच केली. कारण तुम्हाला एका लिमिटनंतर आहे ना असं वाटायला लागतं की ह्याच्याशिवाय माझं जगणं शक्य नाही आहे. जसं ॲडिक्शनमध्ये तंबाखू नाही खाल्ली तर त्या माणसाला असं वाटायला लागतं की मला आता शक्य नाही, म्हणजे मला श्वासही नाही घेता येणार, मला आत्ता ते सिगरेटचा झुरका मी नाही मारला तर माझी सिस्टीम चालणारच नाही. किंवा अनेक अल्कोहोलिझममधल्या लोकांना संध्याकाळी विशिष्ट वेळेला त्यांनी नाही प्यायली दारू तर त्यांना अस्वस्थ व्हायला सुरुवात होते, हातपाय लटपटायला सुरुवात होते. कारण त्यांच्या शरीराला, मेंदूला त्या सगळ्याची इतकी सवय झालेली असते की त्या वेळेला ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला रेस्टलेसनेस येतो, अस्वस्थपणा येतो. आपण हे समजून घेऊया की मोबाईल ॲडिक्शन अशाच प्रकारचं आहे. मोबाईल जर तुमच्या हातातनं काढून घेतला आणि तुम्ही जर मोबाईलवरती अति डिपेंडंट असाल तर तुम्हाला अस्वस्थता येते, तुमचे हातपाय लटपटतात, तुम्हाला रेस्टलेसनेस येतो, तुमचं श्वास कोंडल्यासारखं भावना तुम्हाला होतात. हे सगळं तुम्हाला होतं, म्हणूनच त्याला ॲडिक्शन हे नाव दिलेलं आहे. हे खूप भयंकर आहे. म्हणजे जेव्हा आपण गर्वाने लोकांना सांगतो आमच्या घरात कुणी दारू पित नाही, आमच्या घरात कुणी सिगरेट ओढत नाही, पण हे एक व्यसन अतिशय छुप्या पावलाने आपल्या घरात घुसलेलं आहे आणि त्याने ताबा मिळवला आहे, हे कळतच नाही आपल्याला. कळत नाही. आणि व्यसनं सगळी दरवेळेला सबस्टन्सची असतात असं नाही. म्हणजे दारू असेल, तंबाखू असेल, ड्रग्ज असतील, ही सबस्टन्सची व्यसनं आहेत की ज्याच्यात तुम्ही शरीरामध्ये काहीतरी घेता. मोबाईल, गेमिंग ही व्यसनं बिहेवियरल आहेत. त्याच्यात तुमच्या शरीरामध्ये तुम्ही काही घेत नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्याचे परिणाम तुमच्यावरती होत नाहीत. मग ह्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अशा प्रकारच्या मुलांना पण ट्रीट केलं जातं का? आणि कशा प्रकारे ट्रीट करतात? काही ठिकाणी केलं जातं. सगळ्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये ही फॅसिलिटी नसते. आमच्याकडे आम्ही व्यसनमुक्ती असं नाही पण काउन्सिलिंग ह्याच्यासाठीचं त्याची सुविधा दिलेली आहे. काही व्यसनमुक्ती केंद्र आहेत की जिथे इंटरनेट ॲडिक्शन्ससाठीचं काम चालतं. कशा पद्धतीने, तर जसं सबस्टन्समध्ये असतं की तुमचं बेसिक इंटेक बंद करणे, दारू बंद करणे, तंबाखू बंद करणे, तसा मोबाईल बंद करणे, तुम्ही व्हर्च्युअल जगापासून लांब जाणे. कसं आहे, मुलांना ना, मला हल्ली असं खूप वाटतं की सगळेजण मला हे खूप विचारतात की पालक बिझी असतात, पालकांना दिवसभर काम असतं. मला हे समजू शकतं, कारण आयुष्य सोपं नाही आहे आजच्या काळामध्ये. एकाच्या पगारावरतीच घर चालवणं इम्पॉसिबल आहे, दोघांना कमावणं भाग आहे. म्हणजे आपण हे सोडून देऊ प्रिव्हिलेज क्लास की जिथे मला करिअर करायचं आहे आणि मला माझ्या स्वतःच्या ह्याच्यासाठी काम करायचं वगैरे, हे सगळं सोडून देऊ. नाही, पण घराचे हप्ते वगैरे भरणाऱ्या मंडळींसाठी, साधे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक जर तू घेतलीस तर दोघांच्या पगाराशिवाय आजचं जगणं इम्पॉसिबल आहे, ज्या पद्धतीची महागाई आणि ज्या पद्धतीचं आयुष्य आहे. त्यामुळे बऱ्याचदा हे समजू शकतं की पालक थकतात,
त्यांना सतत काहीतरी क्रिएटिव्ह करत राहणं मुलांबरोबर आणि सतत त्यांना खाद्य पुरवत राहणं हे एका लिमिटनंतर दमायला होऊ शकतं. पण मला असं वाटतं की मुलांना इन्क्लूड करून घेणं याच्यामध्ये मुलांसाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. म्हणजे तुम्ही ऑफिसमधनं घरी आलात समजा आणि तुम्ही घरी आलायत आणि तुम्हाला लक्षात आलं की अरे मी बाहेर सकाळी जाताना कपडे वाळत घातले होते, त्याच्या घड्या घालायच्यात. हां, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना नाही का सहभागी करून घेता अगदी, आणि ती कामाची गोडी लावण्याचं हेच तर वय आहे. त्यावेळेला माझ्या डोक्याला कटकट नको म्हणून मुलाच्या हातात मोबाईल देऊन त्याला एका खुर्चीत बसवायचं आणि आपण कपड्यांच्या घड्या घालायला जायचं. त्याच्यापेक्षा असं करता येऊ शकतं का की मुलाला पण बरोबर त्याला 2 छोटे कपड्यांच्या घड्या घालायला द्या, 4 मोठे कपडे तुम्ही घड्या घाला आणि तेव्हा त्याच्याशी गप्पा मारा. हे 10 मिनिटाची गोष्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला काही असा 2-2.5 तास 3 तासाचा काहीतरी खर्चिक सामान आणून त्याच्याकडनं काहीतरी क्रिएटिव्ह करून घेण्यास असं काहीही करायची गरज नसते. मुलांना तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घ्या, त्यांचा मोबाईल आपोआप कमी होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे मी ज्या पालकांना हे सांगितलेलं आहे की काही तुम्ही कोथिंबीर निवडताय, 4 काड्या त्याला द्या, शेजारी बसवा, त्याला कोथिंबीर निवडायला सांगा. तांदूळ धुताय, डाळ धुताय, डाळ त्याला धुवायला सांगा, तांदूळ तुम्ही धुवा. इन्क्लूड करा मुलांना. आत्ता काय होतं माहिती आहे का, आत्ता मुलांना इन्क्लूडच केलं जात नाही. मुलं एक तर अभ्यास करत असतात, नाहीतर ती कुठल्या तरी क्लासला गेलेली असतात, नाहीतर ती टी व्ही समोर किंवा मोबाईलसमोर बसलेली असतात. या 3च गोष्टी मुलं करतात. याच्यातनं काढा ना त्यांना बाहेर. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये. झाडू मारणं असेल, कपड्यांच्या घड्या घालणं असेल, भाजी निवडणं असेल, फर्निचर पुसणं असेल. किती गोष्टी आहेत की ज्या मुलांच्या बरोबरीने तुम्ही करू शकता, ज्याच्यासाठी फार खर्च करावा लागत नाही, फार वेळ द्यावा लागत नाही. हे सगळं करून तुम्ही मुलांचा स्क्रीन टाईम कमी करू शकता. ॲट द सेम टाईम ह्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होतं. माझी आई माझ्याशी गप्पा मारते, माझा बाबा माझ्याबरोबर खेळतोय, माझा बाबा माझ्याबरोबर काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय. मुलांना हे हवं असतं, मुलांना मोबाईल नको असतो. मी ज्या मुलांबरोबर काम केलं ती सगळी मुलं आम्हाला असं सांगतात की आम्ही ते करतो तेव्हा आम्हाला मज्जा येते, मोबाईल बंडल आहे. हे मुलं सांगतात. पण त्यांच्याकडे ऑप्शन नसतो. त्यांना पर्याय नसला की ते जाऊन चिकटतात तिथे. तुम्ही त्यांना पर्याय द्या आणि पर्याय सोपे असतात. पर्याय उभे करण्यासाठी तुम्हाला काही बाजारात जाऊन मोठी मोठी क्राफ्टची पुस्तकं आणायची गरज नाहीत, रंगपेट्या आणायची गरज नाही, काहीही आणायची गरज नाही आहे. भेंडी आणलेत, एक भेंडी तोडा, त्या मुलाला सांगा ठसे मार, त्याच्यातनं चित्र तयार कर. ते पोर इतकं रमेल, तुमचा वेळ जाईल, त्या मुलाचा वेळ जाईल, मोबाईल राहील बाजूला. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण पालक हल्ली ते पण करायला तयार होत नाहीत. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की क्रिएटिव्हिटी शोधून आणायची गरज नसते. असं काही वेगळं तुम्हाला जगावेगळं करायचं नाही आहे. तुम्ही जे करता आहात रोजची कामं, त्याच्यात फक्त मुलांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या, त्यांचा स्क्रीन टाईम वाचेल. इव्हन इफ डाळ, तांदूळ, इतर कडधान्य हे कोणतं आहे, हे कोणतं आहे, हे कोणतं आहे. कारण लग्न झालेल्या मुली आईला फोनवरनं विचारतात ही डाळ कोणती आहे. तसं होण्यापेक्षा हे सगळं, आता मुलंही स्वयंपाक करतात, मुलांना तरी कुठे कळतं. नाही, त्यामुळे हे सगळं तुम्ही शिकवण्यात वेळ घालवलात. एक्झॅक्टली. किंवा अगदी छोटी मुलं असतात, साधं सांगते, अगदी छोटी मुलं असतात ना, जरा जाडसर तांदूळ, कारण त्यांची बोटं नाजूक असतात, जरा जाडसर तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ किंवा अशी कुठलीही डाळ एकत्र करायची, थोडी थोडी चमचा एकत्र करायची, ठेवायची, सांगायची ही वेगळी काढ, ही वेगळी काढ. त्या पोराचा किती वेळ जाईल त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला लुडबुड नाही होणार, तुम्ही तुमचं काम करू शकता. परत त्याला टेक्स्चर, आकार, किती गोष्टी त्याच्यातनं कळू शकतात. नंतर कॉन्सन्ट्रेशन, की एक एक दाणा बाजूला करणे, हे किती कॉन्सन्ट्रेशन. आणि हे या वाटीत, हे या वाटीत टाक. केवढी स्किल्स शिकतो तो मुलगा. तुम्ही त्याला स्किल्स शिकायची संधी तर द्या. नुसतं मोबाईल समोर बसून कुठलीही स्किल्स मुलं शिकत नाहीत. फक्त हे असे बोटांचे स्किल्स शिकतात आणि त्याच्यानंतर बोटं दुखायला लागतात. मला मागे एक डॉक्टर म्हणाले होते की अशी छोटी छोटी कामं केल्याने बोटांचे काही मसल्स तयार होतात. एक्झॅक्टली. आणि त्याचा पुढे तुम्ही काही वाद्य वाजवू शकता, काही लिहू शकता. एखादा डॉक्टर झाला तर ऑपरेशनसाठी. पण मग हे सगळं पालकांनीच करायचंय. हे आपण पालकांनी करायचं. आणि हे करणं अवघड नाही हो, खूप सोपं आणि सहजपणे रोजच्या आयुष्यामध्ये प्रवाहात ते करणं शक्य आहे. त्याच्यासाठी काही 1 रुपयाचा खर्च तुम्हाला नाहीये. फक्त थोडंसं मोबाईल बाजूला ठेवून काही करायचं आहे आपल्याला, हे स्वीकारा. नक्की. हे स्वीकारायलाच लोक तयार नाही आहेत. हो, आणि वेळ नाही हे कारण नाही त्याच्यावर होऊ शकत. अजिबात वेळ काढला पाहिजे, कारण ती मुलं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण जन्माला घातलेली आहे. अगदी अगदी. त्यामुळे 100% आपली जबाबदारी आहे. असं आहे का की आजी आजोबा नाही आहेत घरामध्ये, मग मुलं एकटी झाली आहेत?
नाही, मला असं नाही वाटत. नाही वाटत? नाही, कारण ग्रामीण भागामध्ये मी बघते जिथे आई वडील शेतावर गेलेली असतात, आजी आजोबा पण कुठे कुठे कामावर गेलेले असतात, तिथे मुलं एकटीच आहेत. सो असं काही नाही आहे की शहरी भागात आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत म्हणून हे प्रश्न वाढलेले आहेत किंवा असं काही. आणि मी अशी पण कुटुंब बघितलीत बरं का, म्हणजे हे मी आवर्जून सांगणार आहे इथे आज की मी अशाही जॉईंट फॅमिलीज बघितल्या. जॉईंट म्हणजे आई बाबा, आजी आजोबा आणि मुलं सगळे एकत्र हां. राहतात. म्हणजे काका काकू वगैरे नाही, हो, पण म्हणजे बेसिक आजी आजी आजोबा आजोबा आहेत बरोबर. आणि आई वडील कामाला जातात आणि आजी आजोबा पूर्ण वेळ मोबाईलमध्ये असतात आणि मुलं नातवंड पूर्ण वेळ टी व्ही किंवा आजी आजोबांच्या मोबाईलमध्ये असतात. हे मी बघितलेलं आहे. आणि पालक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात की आम्ही आमच्या आईला किंवा आम्ही माझ्या सासूला किंवा सासऱ्यांना किंवा माझ्या आईवडिलांना हे कसं समजावून सांगू की सारखा त्याला मोबाईल देऊ नका. नाही, आणि ते त्याच सिरियल परत वेगवेगळ्या वेळेला बघत असतात, त्यामुळे त्या मुलांवर म्हणजे, त्यांना लक्ष द्यायला वेळच नाहीये. म्हणजे आपण कोणाबद्दल तक्रार करत नाही, जिथे मुलं आजी आजोबांकडे आहेत तिथे सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. कारण पुन्हा हे लक्षात घेऊया की आजी आजोबा 70ला आलेले असतात, त्यांचा एक संसार करून झालेला असतो, मुलं वाढवून झालेली असतात, त्यांच्यामध्ये ही एनर्जी असायला पाहिजे ही अपेक्षा आपण करणं चुकीचं आहे की त्यांनी मुलात मूल होऊन त्यांच्याशी खेळलं पाहिजे. ते त्यांची सोय बघतात, जसं पालक त्यांची सोय बघतात तसं आजी आजोबा सुद्धा त्यांची सोय बघतात. त्यामुळे ह्या भ्रमातनं पण बाहेर येऊया की आजी आजोबा नसतात, न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत म्हणून मुलांचा मोबाईलचा स्क्रीन वाढलाय, आपलं स्क्रीन टाईम वाढलाय. तर असं काही नाही, जिथे आजी आजोबा आहेत तिथे पण स्क्रीन टाईम खूप आहे, कारण आजी आजोबा पण डिपेंडंट आहेत. बरोबर आहे. सो प्रत्यक्षात बोलायचं झालं ना तर ज्या माणसाच्या हातात मोबाईल आहे आणि ज्यांनी त्या मोबाईलचा विचार केलेला नाही तो प्रत्येकजण डिपेंडंट आहे. आता सगळ्यात मोठा भीषण प्रश्न असा आहे की काही न कळत्या वयातच पॉन उपलब्ध आहे बघायला. त्याचं काय करायचं? आणि त्याचे म्हणजे काही उदाहरणं पण सांग मला. आणि तुझं पॉन खेळ नावाचं पुस्तक आहे, हो, त्या दृष्टीने आम्हाला जरा सविस्तर उत्तर अपेक्षित चालेल. कारण बऱ्याच घरांमध्ये म्हणजे मला पण काही ज्युनियर पालक म्हणतात या विषयावर की हे सगळं भयंकर आहे आणि यातनं बाहेर कसं यायचं आहे ते कळत नाहीये. मी जेव्हा 2019-20 अरुण साधू फेलोशिप मध्ये हे काम सुरू केलं तेव्हा माझा विषय मग अशी म्हटलं तसं गेमिंग आणि पॉर्नोग्राफी, वयवर्ष 8 ते 18. माझा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या पुढे प्रश्न होता की 7 आणि 8 वर्षाच्या मुलांपर्यंत पॉर्न पोचतं कसं. कारण किशोरावस्थेतल्या मुलांचं म्हणजे टीनेजर्सचं मी समजू शकते की क्युरियोसिटी असते, स्वतःमध्ये बदल होत असतात, बऱ्याच गोष्टी हळूहळू कानावर पडलेल्या असतात, त्यामुळे मग ते बघण्याची कुतूहल, इच्छा हे सगळं तेव्हा तयार झालेलं असतं. पण इतक्या लहान वयात 7 आणि 8 वर्षाच्या वयामध्ये हे सगळं कसं कळतं किंवा ह्याच्याबद्दल काय वाटतं मुलांना, कुठून पोचतं. आणि जेव्हा मी त्याचा संशोधन करायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केला, लोकांशी बोलायला, पालकांशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा मला असं लक्षात आलं की पहिला सोर्स हा पालक आहेत. पालकांच्या मोबाईलमधनं, पालक म्हणजे मोठे घरातलं कोणीही मोठं, मग ते पालक असतील, आजी आजोबा असतील, मोठी भावंड असतील किंवा काका काकू असतील किंवा कोणीही असतील, घरातले जे कोणी मोठे आहेत किंवा शेजार पाजारच्या मधले जे मोठे आहेत त्यांच्या मोबाईलमधनं पॉर्न मुलांपर्यंत पोचतं. ओ माय गॉड. त्यांच्या मोबाईलमध्ये पॉर्न क्लिप्स असतात. आपल्याकडे व्हॉट्सअप हे ॲडल्ट कंटेंट व्हायरल करायचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. आणि डिजिटल लिटरसी नसल्यामुळे आपण माध्यम शिक्षित नाही आहोत माणसं, त्याच्यामुळे होतं कसं की ॲडल्ट कंटेंट मी मगाशी म्हटलं तसं की लॉक फोल्डर्समध्ये ठेवायला पाहिजेत, वेगळ्या फोल्डर्समध्ये ठेवायला पाहिजेत, जो इझिली ॲक्सेस कोणालाही होणार नाही अशा पद्धतीने तो हाईड करून ठेवायला पाहिजे. हे काहीही लोकांच्या लक्षात येत नाही. गॅलरीमध्ये सगळं पडलेलं असतं मालमसाला, आणि पोरं पहिले काय करतात तर फोन उघडला की पहिले गॅलरी ओपन करतात. कुठलंही तू छोटं मूल बघ, फोन घेतला की पहिले ते गॅलरी ओपन करतात आणि मग गॅलरी ओपन केली की तिथे सगळं उघडं वागडं नागडं जे काय असेल ते सगळं तिथे पडलेलं असतं. मुलं बघायला सुरुवात करतात आणि एकदा त्यांनी बघायला सुरुवात केली की शोधायचं कसं हे त्यांना सांगण्याची गरज नाही, कारण ते डिजिटल जगात जन्माला आलेले आहेत. आपल्यासारखे नाही आहेत की मागाहून आधी जन्माला आले आणि मागाहून मग नंतर हळूहळू एक 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 आपल्याला गवसत गेलं आहे असं नाही आहे. ती मुलं ह्या डिजिटल एरामध्ये जन्माला आलेत. जन्माला आलेल्या क्षणापासनं त्यांच्या आजूबाजूला ही गॅजेट्स आहेत. त्यामुळे हे सगळं शोधायचं कसं हे त्यांना शिकवण्याची गरज नसते. पहिला टप्पा असतो गॅलरी जाऊन बघायचं, गॅलरीमध्ये काय सापडलं ते शोधायचं.
त्याच्यानंतर मुलांना आपोआप हे कळतं की आपल्याच आईवडिलांच्या फोनमध्ये किंवा मोठ्यांच्या फोनमध्ये गुगल हिस्ट्री असते आणि ते त्या हिस्ट्रीमध्ये गेलं की अशा वेगवेगळ्या साईट्स आपल्याला बघायला मिळतात. हे म्हणजे मुलांना गुगल हिस्ट्री कळतं. डिलीट करण्याचं पण भान पालकांनी गुगल ठेवलं हिस्ट्री पाहिजे. डिलीट करत नाहीत. गुगल हिस्ट्री मुळात तुम्ही चालूच करू नका. हिस्ट्री चालू ऑफ ठेवा किंवा तुम्ही काही बघितलं तरी त्याचे पेजेस तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर होणार नाहीत. पण हे काहीही लोक करत नाहीत. गुगल हिस्ट्री तशीच पडलेली असते. मुलं तिथे जातात, त्यांना माहिती असतं की इथे गेलं की गमती जमतीचं सगळं बघायला मिळतं. तिकडनं ते क्लिक केलं की डायरेक्ट पॉर्न साईट्सवरती जाऊन पोचतात. आणि मग दुर्दैवाने पॉर्न साईटसुद्धा अशा पद्धतीच्या आहेत आपल्याकडे की तिथे विचारतात असं की तुम्ही 18+ आहात ना, ओव्हर 18 इयर्स आहात ना, पण ते तपासायची कुठली यंत्रणा नाही आहे. हां, त्यामुळे येस म्हणलं की ते त्यामुळे पुढे येस जातं. म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळते. पण ते येस म्हणणारा मुलगा खरंच 18 वर्ष पूर्ण आहे का नाही हे तपासण्याची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे मुलं सहज येस म्हणतात आणि आत शिरतात आणि मग सगळी दुनिया पॉनची त्यांच्यासाठी तिथे उपलब्ध असते. खूप भयंकर आहे हे. भयानक आहे हा प्रकार, भयानक आहे. आणि 7 आणि 8 वर्षाचे म्हणजे मला काळजी काय वाटते सांगते. पिवळी पुस्तकं पूर्वीच्या पिढ्यांमध्ये कोणी बघत नव्हते का? बघतच होते. किंवा नंतरच्या काळात CDs आल्या, हॉटलाईन्स होत्या आपल्याकडे की जिथे तुम्ही एका विशिष्ट नंबरवरती फोन केला की समोरची बाई किंवा पुरुष, बहुतेक वेळा बाईच असायची, खूप असं सेन्शुअस आणि सेक्सी आवाजामध्ये तुमच्याशी गप्पा मारायची. ह्या हॉटलाईन्स होत्या. मोबाईल जस्ट आला तेव्हा त्याचे चार्जेस वेगळे असायचे. किंवा लँडलाईनवरती पण अशा हॉटलाईन्स होत्या आपल्याकडे. आणि मग त्याच्यानंतर मोबाईल आल्यानंतर पॉर्न इंडस्ट्री, कॅसेट्स होत्या मोबाईलच्या आधी. जेव्हा VCR आले तेव्हा अशा पॉर्नच्या म्हणजे ॲडल्ट कंटेंटच्या कॅसेट्स मिळायच्या. सो असं काही नाही आहे की हे अचानक सुरू झालेलं आहे. हे आपल्याकडे पूर्वीपासनं मानवी समुदायांमध्ये ही गोष्ट आहे. आत्ता प्रॉब्लेम काय आहे, ज्याला आम्ही पॉकेट पॉर्न म्हणतो, की 24/7 तुमच्या फोनमध्ये हे उपलब्ध असणं हा त्रासदायक प्रकार आणि आहे. कधीही तुम्हाला ते बघता येणं हा त्रासदायक CD प्रकार आहे. वगैरे असेल तर शाळेमध्ये बॅग तपासली तर ते उघडकीस येऊ Exactly. शकतं, पण मोबाईलच्या आत काय आहे हे नाही कोणाला आणि, बघता येणार. पिवळं मासिक वाचायचं असेल, पिवळं पुस्तक वाचायचं असेल, CD बघायची असेल किंवा कॅसेट बघायची असेल, हॉटलाईनला फोन करायचा असेल, तरी ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला काही ना काहीतरी जुगाड होते. इतकं सहज ॲक्सेस नाही ना. म्हणजे मला ते सगळं प्लॅनिंग करा, आईबाबा कधी घरी नाही आहेत, मग त्या वेळामध्ये ते सगळं मॅनेज करा, हे सगळं त्याच्यात मॅनेजमेंट होती खूप सारी. त्यामुळे त्याची अवेलेबिलिटी पण ऑब्व्हियसली कमी होती, कारण दरवेळेला मला एवढं सगळं मॅनेज करणं शक्य नव्हतं. त्यामुळे जेव्हा केव्हा मला ते मॅनेज होईल तेव्हा मी ते बघत होते किंवा बघत होतो. आता कसं होतं, पॉकेट पॉर्न आहे तो बरं. हार्डकोर पॉर्न हा एक वेगळा विषय. की सगळी मुलं लगेच हार्डकोर पॉर्न बघायला जातात असं नाही. त्याच्या अलीकडे सॉफ्ट पॉर्न आहे. अच्छा. म्हणजे तुमचे लैंगिक अवयव त्याच्यामध्ये दाखवलेले नसतात किंवा लैंगिक क्रिया ही थेट दाखवलेली नसते. अच्छा. पण आजूबाजूचं सगळं न्यूडिटी भरलेली असते. आता ह्याच्यामध्ये इतके प्रकार आहेत. उदाहरणार्थ सिनेमामध्ये जे किसिंग सीन्स असतात किंवा बेड सीन्स असतात किंवा लव्ह सीन्स असतात, त्याच्या क्लिप्स काढतात 25 सेकंदाच्या, 30 सेकंदाच्या, 50 सेकंदाच्या, आणि त्या क्लिप्स तुला इंस्टाग्रामवरती पण बघायला मिळतील, किती भयंकर आहे. फेसबुकवरती पण बघायला मिळतील. बापरे. म्हणजे हार्ड पॉर्न हा एक वेगळा प्रकार झाला की जिथे सगळंच उघडं वागणं आणि नग्न आहे आणि सगळं दाखवलं जात आहे. पण सॉफ्ट पॉर्न इंडस्ट्री इतकी मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे आणि ती लिटरली सोशल मीडियापासनं, व्हॉट्सअपपासनं प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे सिनेमातल्या अशा मी म्हणलं तशा लव्ह सीन्सपासून, किसिंग सीन्सपासून ते पॉर्न फिल्ममधल्या क्लिप्सपर्यंत अनेक गोष्टी फिरत असतात. आणि हे सगळं मुलांना ॲक्सेस करता येतं. जी मुलं 13+ आहेत आणि इंस्टाग्रामवर आहेत, किंवा हल्ली मुलं स्वतःचे जन्मतारखा खोट्या टाकून 8व्या, 9व्या, 10व्या वर्षीसुद्धा इंस्टाग्रामवर येतात. त्यांना हे बघता नाही का येणारच आहे, कारण ते सहज येणार आणि ते शोधणार पण ते. आणि ते अगं शोधावंच लागत नाही. हो ते इतकं फिरतंय, इतकं भयानक पद्धतीने फिरतंय की कुठे कुठे आपण कंट्रोल करणार. आपल्याकडे लाईव्ह स्ट्रीम ॲप्स आता सुरू झालेली आहेत. लाईव्ह स्ट्रीम ॲप म्हणजे तुम्ही लाईव्ह तुमच्या इन्फ्लुएन्सरशी किंवा सेलिब्रिटीशी तुम्ही गप्पा मारू शकता अशा पद्धती. ते प्रायव्हेट रूम्स असतात. मध्यंतरी मी त्याच्यावरती एक लेख पण लिहिला होता
त्या प्रायव्हेट रूम्समध्ये ऑलमोस्ट स्ट्रिपिंग क्लब्ससारखे प्रकार चालू आहेत किंवा तिथे असं इतकं भयानक आहे ते की तुम्ही 50 रुपये आणि 100 रुपयासाठी तू कुठल्या अंगावरचे कपडे काढणार ते सांग वगैरे अशा पद्धतीचं चालू आहे. खूप खालच्या दर्जावर खूपच गेलंय सगळं. भयानक आहे. आणि तुम्ही असे काय डोनट 50 रुपये डोनट म्हणजे गिफ्ट देणार मी त्या सेलिब्रिटीला आणि मग तिला मी सांगणार की तू आता हे कर माझ्यासाठी, मग ती ते करणार किंवा ते कोण जे कोणी असतील ते करणार. अशा पद्धतीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. किंवा अनेक ओनली फॅन अकाउंट्स असतात हल्ली. ओनली फॅन अकाउंटमध्ये फक्त न्यूडिटी असते आणि ते पेड अकाउंट्स असतात. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन त्या तुमच्या आवडत्या व्यक्तीचे फोटो बघायचे असतील नग्न बहुतेक वेळेला तर त्याच्यासाठी पैसे भरायचे. ते कोणालाही ॲक्सेस करता येत नाहीत ती अकाउंट्स. हे एका पद्धतीचं पॉर्नच आहे आणि हे इतक्या वेगवेगळ्या स्तरांवरती आता सुरू झालेलं आहे की हार्डकोर पॉर्न हा फक्त एक भाग झाला त्या पूर्ण विषयाचा. ओनली फॅन्स अकाउंट, लाईव्ह स्ट्रीम ॲप, सॉफ्ट पॉर्न, हे जे क्लिप्स काढून फिरवणे हा जो काही प्रकार आहे हे सगळं मुलांच्या अंगावरती दिवस रात्र येऊन आदळतं आहे आणि हे कंट्रोल करण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नाही. एकच व्यवस्था आहे ती म्हणजे मुलांना अवेअर करणं की काय तुमच्यासाठी चांगलं आहे आणि काय तुमच्यासाठी वाईट आहे. बाकी कुठलीही व्यवस्था नाही आपल्याकडे. तू आत्ता जे सांगितलंस ते मलाही माहीत नव्हतं, त्यामुळे मलाही खूप धक्क्यातनं जावं लागलेलं आहे. पण मला सांग की टी व्ही, लॅपटॉप, मोबाईल याच्यावर पॅरेंटल कंट्रोल कसा आणायचा? म्हणजे आता समजा OTT सगळीकडे असतो, आता माझ्याही घरात आहे, तुझ्याही घरात आहे, पण आपण नसताना मुलांनी काय पाहावं काय पाहू नये? आता 2 गोष्टी सांगते हां. सगळ्या चॅनल्सवरती OTTवरती पण म्हणजे आता नेटफ्लिक्स असेल किंवा ह्याच्यावरती तर त्यांनी एज बॅरियर्स केलेले आहेत. म्हणजे 16+ अकाउंट, 13+ अकाउंट, 7+ अकाउंट अशी अकाउंट्स केलेली आहेत. किंवा आपल्या फोनमध्ये डिजिटल वेलबिंग म्हणून एक फीचर असतं. आपला नॉर्मल फोनच्या जर सेटिंगमध्ये आपण गेलो तर त्याच्यात डिजिटल वेलबिंग असं एक फीचर तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्या आत तुम्ही गेलात की तिथे पॅरेंटल कंट्रोल असतं. अच्छा. हां, ते तुम्ही तुमच्या मुलांच्या फोनमध्ये चालू केलं तर बेसिकच ॲडल्ट कंटेंट प्रोव्हाइड करणाऱ्या साईट्स ब्लॉक होतात. अच्छा. पण हे सगळं किंवा गुगलची फॅमिली लिंक असते ती तुम्ही सगळे त्या लिंकला जर लिंक्ड असाल तुमची मुलं तर तुमचं मूल किती वाजता फोन चालू केला, किती वाजता बंद केला, किती वेळ बघतोय, काय करतोय, हे सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतात. पण माझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे. तुम्ही आत्ता पेरेंटल कंट्रोल लावाल हां, तुम्ही 12, 13, 14 वर्षापर्यंत त्या मुलाला तुमच्या कंट्रोलनी सगळं मॉनिटर कराल. पण तो जर डिजिटल लिटरेट नसेल तर पुढे जाऊन तो तेच करणारच होते 10व्या वर्षी करेल. बरोबर आहे. म्हणजे 14वं वर्षही त्यासाठी योग्य नाही. त्यामुळे पॅरेंटल कंट्रोल्सपेक्षा सुद्धा डिजिटल लिटरसी, माध्यम शिक्षित होणं हा एकमेव पर्याय आहे. तुम्ही एका लिमिट, अगदी छोट्या मुलांना तुम्ही पॅरेंटल कंट्रोल्स लावलेत तर मी समजू शकते की 10 वर्षाच्या खालची मुलं जी आहेत त्याच्यानंतर तुम्ही काय, ते मुलं क्रॅक करतात हो तुमचे पासवर्ड. तुम्ही काय त्यांना पॅरेंटल कंट्रोल लावाल? त्यांना सगळ्या पळवाटा माहिती असतात, त्यांना सगळं जगातल्या दुनियेतल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि माहिती नसलं तर मित्र असतात ते सांगणार आहे. बरं, तुम्ही त्यांच्या एका ईमेल अकाउंटला जीमेलच्या करून त्याला अगदी मारे फॅमिली लिंक करून अमुक ढमुक केलं, ते अजून 50 दुसरे अकाउंट्स ओपन करतील. म्हणजे हे जे घराघरात कौतुक वाटतंय ना, माझ्या मुलाला सगळं येतं, तर ते येणं सुद्धा फार धोकादायक आहे. आणि त्याच्यामध्ये लिटरसी आहे का? माझा पहिला म्हणजे गेली अनेक वर्ष मी हा एकमेव प्रश्न सगळ्यांना विचारते की आपण तांत्रिक शिक्षित आहोत, आपण माध्यम शिक्षित नाही. मला मोबाईल वापरता येतो, मला DP बदलता येतो, मला ग्रुप बनवता येतो, मला ग्रुप डिलीट करता येतो, मला फेसबुक डाउनलोड करून तिथे पोस्ट करता येतात. हे टेक्निकल नॉलेज झालं, हे रॉकेट सायन्स नाही, हे कोणालाही येऊ शकतं. हे तांत्रिक शिक्षण झालं. आता आपल्याला माध्यम शिक्षणाकडे जायला लागेल की मला पोस्ट करायची आहे फेसबुकवरती तर मी काय पोस्ट करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, मी काय फॉरवर्ड करायला पाहिजे, मी काय नाही करायला पाहिजे, मी एखादी गोष्ट फॉरवर्ड करतो याचा अर्थ काय होतो आणि मी एखादी फॉरवर्ड केलेली गोष्ट याचा दुसऱ्यावरती काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्याचा विचार म्हणजे माध्यम शिक्षण आहे. फॉरवर्डचं बटन दाबता येणं हे तांत्रिक शिक्षण आहे.
पण मग हे शाळेच्या नाहीये ना. शिक्षणामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे अशी आपली मागणी असली पाहिजे. मध्ये करायला पाहिजे, पण दुर्दैवाने अजून आपल्याकडे त्या बाबतीत इतकं गांभीर्य हां, नाही. त्याचं गांभीर्य आणि नाही. सायबर क्राईम्स पण ह्याच्यातनंच होतात ना, कारण तुम्ही माध्यम शिक्षित नसता, तुम्हाला हे कळतच नाही की कुठल्या लिंकवरती क्लिक करायला पाहिजे, कुठल्यावर नाही. कुठल्याही लिंकवरती लोक क्लिक करतात, फोन हॅक होतात, अकाउंट्स हॅक होतात. हे का होतं? कारण तुम्ही माध्यम शिक्षित नाही आहात, तुम्हाला कळत नाही आहे की हे माध्यम वापरायचं कसं, इथे धोके काय आहेत, मी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायचे आहेत आणि काय घ्यायची नाही आहेत. हे जवळ आपल्याला समजत नाही तवर तुम्ही पेरेंटल कंट्रोल्स लावा, नाही तर अजून काहीही करा, त्याचा फायदा होणार नाही. कारण ह्याच्या पळवाटा मुलांना काढता येतात. अगं लहान मुलांचं सोड, मोठ्यांनाही कळत नाही. जेव्हा त्या लिंक्स येतात की तनिष्का आता तुम्हाला फुकट दागिना देईल, हे तुम्ही 100 लोकांना पाठवलं तर सटासट पाठवत म्हणजे हा बेसिक प्रश्न लोक का नाही स्वतःला विचारत की तनिष्का मला का फुकट द्यायला बसलंय. हो. किंवा मध्ये नेटफ्लिक्सचं आलं होतं की नेटफ्लिक्सचं कुपन आहे, तुम्ही डाउनलोड करा की तुम्हाला नेटफ्लिक्सचं 3 महिने सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. जिथे नेटफ्लिक्स 699 रुपये माणसांकडनं एका महिन्याचे घेते, तिथे ते का फुकट द्यायला बसलंय. अगदीच. हा बेसिक प्रश्न सुद्धा लोक स्वतःला विचारत नाहीत. कारण मोह, आकर्षण, भीती ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावनांवरती ही म्हणजे ह्या फक्त 3 असं नाही, पण बेसिक माणसाच्या ज्या भावना आहेत ना, या भावनांवर चालणारं हे सगळं व्हर्च्युअल जग आहे. जोपर्यंत आपण स्वतः रॅशनली आपण काय करतो याचा विचार करत नाही की मी आता ह्या लिंकवरती का क्लिक करणार आहे, मला नेटफ्लिक्स का फुकट द्यायला बसलंय, मला तनिष्क का फुकट दागिना देईल, ही बाई दिसतेय छान गोरी गोमटी आणि एकदम सेक्सी आणि हिचं नाव ललिता आहे, तर काहीतरी गडबड आहे का. हो, हे मनात आलं पाहिजे ना. किंवा एखादा कोणीतरी गोरा गोमटा परदेशी दिसतोय, नाव काहीतरी लिहिलंय गणपत आणि फ्रॉम व्हेअर लिहिलंय काहीतरी भलतंच गाव कुठलं तरी, तर मला हा प्रश्न पडला पाहिजे की हे कॉम्बिनेशन काहीतरी ऑड आहे. हो, हे चुकतंय. काहीतरी आणि गडबड तुला मी होतीये. सांगते, ज्या परदेशी नावाच्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात ते हमखास डॉक्टर असतात. एक्झॅक्टली. आणि त्यांची गावं जाऊन बघ, कुठली तरी बुद्रुक फिद्रुक अशी गावं असतात. तुम्हाला हे प्रश्न पडायला पाहिजेत. हे प्रश्न पडण्यासाठी तुम्ही त्या माणसाचं जाऊन प्रोफाईल बघायला पाहिजे की ह्यानं काय केलं आहे त्याच्या प्रोफाईलवरती, कशा पद्धतीचे फोटो टाकलेले आहेत. अनेक प्रोफाईल्स असतात, तुम्ही जाऊन बघितलं, आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट येते, तुम्ही जर प्रोफाईलवर गेला तर काही बायकांचे फोटो टाकलेले असतात. लगेच तुमचा अँटीना लागायला पाहिजे की हे काहीतरी गडबडीचं आहे, आपण हे एंटरटेन नाही करायला पाहिजे. आता हे बेसिक प्रश्न जर आपल्याला पडणार नसतील, म्हणजे रस्त्यावरनं चालताना माणसांची नजर आपल्याला कळते किंवा कोणी एखादा लुच्चा लफंगा माणूस आपल्याला कळतो, व्हर्च्युअल जगामध्ये हे सिग्नल्सच आहेत ना ज्याच्यातनं तुम्हाला कळतं की हा माणूस नाही आहे बरोबर. पण तुम्ही जर ते सिग्नल रीडच करणार नसाल आणि तुम्ही बिंडोकासारखं काहीही तिथे खड्ड्यात पडणं ते होणारच आहे ना. अगदी अगदी अगदी. त्यामुळे माध्यम शिक्षणाला पर्याय नाही. पण मला आता असं ह्या क्षणी खूप प्रकर्षाने वाटतंय की आपण न थांबणाऱ्या एका फास्ट ट्रेनमध्ये सगळे बसलोय. हो. मग हे थांबवायचंय कसं? तू आता पालकांना काय सांगतील, ज्या पालकांच्या डोळ्यात आता प्राण आले ते सगळं? पहिले स्वतःचा मोबाईल कमी करा. बरोबर. कारण मुलं निरीक्षणातून शिकतात. मुलं सतत, आणि मी तुला सांगते ना, म्हणजे मी इतक्या मुलांबरोबर काम करते सध्या, मुलांचे नाक, कान, डोळे सगळं आई बाबा काय करतायत ह्याच्यावरती लागलेलं असतं. दिवस रात्र आई काय म्हणते, बाबा काय म्हणतोय ते. मग आम्ही वर्कशॉपमध्ये ना काही सांगितलं ना मुलांना की आम्हाला सांग, ताई हे सगळं बरोबर आहे, आधी आईला आणि आईबाबांना आणि आजी आजोबांना जाऊन सांग. ते सारखे व्हॉट्सअपवरती बसलेले असतात, ते चालतं, आम्ही वापरलं तर तुम्हाला त्रास होतो, हे मुलं प्रश्न विचारतात. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी थोडंसं स्वतःच्या पण स्क्रीन टाईमकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कसं असतं ना, मुलांना हे दिसलं पाहिजे की बाबा मोबाईल वापरतो पण बाबा पुस्तक पण वाचतो, बाबा मोबाईल वापरतो पण तो व्यायाम करायला जातो, बाबा मोबाईल वापरतो पण तो बागकाम पण करतो, आई मोबाईल वापरते पण ती काहीतरी घरातल्या 4 गोष्टी करत असते तेव्हा तिच्या हातात मोबाईल नसतो, किंवा आई व्हॉट्सअपवरती असते पण आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती छान रेडिओवरची गाणी ऐकत असते. हे दिसलं पाहिजे. हे दिसत नाही हो, हे मुलांना दिसतच नाही आजकाल. बाबा सकाळी उठतात मोबाईल, ऑफिसला जायले ऑफिसमधनं आले मोबाईल, आई स्वयंपाक करताना मोबाईल. कॉन्स्टंट तुमच्या हातात जर मुलांना मोबाईलच दिसणार असेल तर मुलं वेगळं काहीही करणार नाहीत, कारण त्यांना असं वाटेल किंवा वाटतं की दिस इज अ आयडियल बिहेवियर.
म्हणजे ते करतात तर मी का करू नये? एक्झॅक्टली. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे वाढवलं, ज्या सवयी आपण त्यांच्या ऑब्झर्व केल्या, त्याच्यातूनच मुलं शिकणार आहेत ना. जर आपण मुलांना गुटखा आणि तंबाखूची बाटली देत नाही आणि सांगत नाही हां घे काय हरकत नाही असं जर म्हणत नाही आपण, तर मोबाईलबाबत आपण इतकं लिथार्जिक आणि इतकं निष्काळजी असून चालणार नाही. आपल्यावरनं मुलं शिकणार आहेत, आपल्यावरनं मुलं ठरवणार आहेत की मोबाईल चा वापर योग्य काय आणि अयोग्य काय. तर थोडंसं तरी निदान आपल्या मोबाईलच्या वापराबाबत जागरूक असलं पाहिजे. आणि अजून एक मला असं वाटतं की अनेकदा पालकांना कामाच्या निमित्ताने मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप वापरायला लागतात. अशा वेळेला मुलांशी संवाद साधता येऊ शकतो आणि त्याचा उपयोग होतो. हे मी आमच्या कामात अनेकदा बघितलं की मुलांना सांगितलं ना असं की अरे मला ना आत्ता ह्या 4 गोष्टी करण्यासाठी हे वापरणं गरजेचं आहे म्हणून मी घेते. मी आत्ता टाईमपाससाठी मी बघत नाही आहे, टाईमपासचा वेळ वेगळा आहे. किंवा मी माझ्या मुलीला असं सांगायचं आहे की बघ माझी सगळी कामं झाली आहेत, माझं लेख लिहून झाला आहे, माझं अमुक एक सेंटरचं काम करून झालं आहे, स्वयंपाक झाला आहे, अमुक झालं आहे, माझा व्यायाम झाला, सगळं झालं, आता मला ना रिकामा वेळ म्हणून मी अर्धा तास माझी सिरियल बघणार आहे. हा डायलॉग तुम्ही केलात ना तर मुलांना हे कळतं की आपली जी प्रायोरिटीची कामं आहेत ती संपल्यानंतर हे वापरायचं असतं. तुम्ही हे दाखवा ना, हे दिसतच नाही मुलांना. आणि मग मुलांना काय दिसतं, बाबा सकाळी उठल्यानंतर मोबाईलवर असतात, बाबा ऑफिसमधनं आल्यावर मोबाईलवर असतात, आई ऑफिसमधनं आल्यावर मोबाईलवर असते, आई स्वयंपाक करताना पण मोबाईल बघते, म्हणजे सारखा मोबाईल बघितला तर चालतो. हो, एवढंच फक्त मुलांना दिसणार. ती परंपरा ते पुढे घेऊन चालले. एक्झॅक्टली. सो आपल्यात बदल झाले तर मुलांमध्ये बदल होतील, अन्यथा होणार नाहीत. हे खूपच भयंकर मी ऐकलंय आज आणि जे मला माहिती नव्हतं. पण आता मला सांग, एक समाज म्हणून आपल्या घरातलं आपण आता तू सांगितलंस पालकांनी काय केलं पाहिजे, पण समाज म्हणून कसं सावरायचं आहेत ना, कारण पिअर प्रेशर आहे की अरे काय तुझ्याकडे मोबाईल नाही, माझ्याकडे बघ किती भारीचा मोबाईल आहे, असं म्हणल्यानंतर मुलांना ते थोडंसं वेगळं टाकल्यासारखं होतं किंवा ती मुलं त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्या मुलाला घेणार नाहीत. हा पण एक धोका असतो. मग समाज म्हणून सावरण्यासाठी कुणाकुणाचा कसा वाटा असला पाहिजे आता. आणि मी तुला विचारते की तुझ्यासारखे असे किती कार्यकर्ते आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये, कारण तुझी जी तळमळ पाहतेस तर मी तुला कार्यकर्ताच म्हणणार. कारण हे म्हणजे हे स्वतःच्या घरात घडत असल्यासारखं किंवा मला हे केलंच पाहिजे इतक्या तळमळीने तुझं जे काम आहे, तर असे किती कार्यकर्ते आहेत. आणि समाज म्हणून जर हे सगळं सावरायचं असेल तर कुणाकुणाचा किती वाटा पाहिजे, म्हणजे माझा, तुझा, सरकारचा किंवा इतर सगळ्यांचा. दुर्दैवाने डिजिटल लिटरसीमध्ये काम करणारी खूप कमी माणसं आहेत, खूपच कमी आहेत. म्हणजे जेवढी फौज आपल्याला हवी आहे त्या फौजेच्या मानाने आम्ही फारच तुरळक संस्था किंवा तुरळक लोक आहोत की जी कामं करतोय. पण हळूहळू वाढेल असं मला आशा वाटते. स्टेक होल्डर्स सगळे आहेत, म्हणजे शाळा स्टेक होल्डर्स आहेत, शाळांनी काही गोष्टींची जबाबदारी घेणं गरजेचं आहे, पालक हा एक मोठा स्टेक होल्डर आहे, आणि ऑब्व्हियसली सरकार. शाळांच्या बाबतीत मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या सवयी आपण कोरोनामध्ये दुर्दैवाने आपल्याला घ्याव्या लागल्या की व्हॉट्सअपवरती होमवर्क पाठवणे, कारण ऑनलाईन शिवाय पर्याय नव्हता तेव्हा, आणि किंवा असाइनमेंट व्हॉट्सअपवरती पाठवणे, ह्या गोष्टी शाळांनी आता बंद करायला पाहिजेत. की गरज नाही आहे त्याची. कारण मी तुला सांगते, गृहपाठ हा फक्त गृहपाठ नसतो, ती एक स्किल्स डेव्हलप करण्याची प्रोसेस असते. जेव्हा आपण मुलांना सांगतो की अमुक गृहपाठ उद्या करून या, याचा अर्थ बाई किंवा टीचर जे काही सांगतात ते नीट ऐकायचं, ते नीट लक्षात ठेवायचं, लिहून घ्यायचं, घरी जाऊन आईला सांगायचं किंवा वडिलांना सांगायचं, तो गृहपाठ वेळेवर कंप्लीट करायचा, तो नीट झालाय ना हे बघायचं, दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन तो टीचरला दाखवायचा. एवढी सगळ्या गोष्टी त्या एका गृहपाठामध्ये इन्व्हॉल्व आहेत. जेव्हा आपण गृहपाठ व्हॉट्सअपवरती पाठवतो तेव्हा तो गृहपाठ नीट ऐकणे, नीट लिहून घेणे, लक्षात ठेवणे, आईबाबांना सांगणे, या सगळ्या प्रोसेस आपण काढून टाकतो. म्हणजे थोडक्यात नुसत्या त्या प्रोसेस नाही, ती स्किल्स डेव्हलप होण्यापासून आपण मुलांना वंचित ठेवतो. ज्याची गरज नाही तो ती 2 वर्ष वेगळी होती, एक्सेप्शनल होती की जिथे तुम्हालाकडे पर्याय नव्हता म्हणून तुम्ही ते स्वीकारलं. आता व्हॉट्सअपवरती गृहपाठ, होमवर्क आणि काय असाइनमेंट्स आणि प्रश्न उत्तरं हे देण्याची गरज नाही. मुलांना लिहू द्या शाळेमध्ये. आत्ता तुला माहिती आहे का, इतकी अडचणीचा काळ आहे हा. जी मुलं कोरोनामध्ये 7वी 8वीत होती
त्या मुलांचे इतके हाल आहेत 9वी-10वीमध्ये झालेले, कारण बैठक मारून अभ्यास करणं हा प्रकार त्या मुलांच्या आयुष्यात 2 वर्ष नव्हता आणि त्याचे अगणित दुष्परिणाम त्या मुलांना भोगायला लागलेले आहेत. जर आपल्याला हे माहिती आहे की कोरोनामुळे बैठक मारून बसणं ही प्रोसेस मुलांची विस्कळीत झाली आहे, तर आपण तेच कसं काय परत चालू ठेवू शकतो? आपण ते बंद कधीतरी करायला पाहिजे ना. ती सोय आहे हे ठीक आहे, पण मुलं सोयीसाठी शाळेत येत नाहीत, मुलं स्किल्स डेव्हलप करायला शाळेत येतात. नक्कीच नक्कीच. त्यामुळे ती सोय टाळली पाहिजे. तिथे स्किल डेव्हलपमेंट आहे, तिथे स्किल डेव्हलपमेंट झालीच पाहिजे. मला सोयीचं जातं किंवा पालकांना सोयीचं जातं, मग मुलांना शाळेत पाठवूच नका, घरातच बसून शिकू दे. जर आपण मुलांना शाळेत पाठवतो आहोत, त्यांच्याकडनं काहीतरी स्किल डेव्हलपमेंटची आपल्याला अपेक्षा आहे, तर त्याच्यात आपणच अडथळे निर्माण करून कसं चालेल? त्यामुळे शाळांनी ह्या गोष्टी ताबडतोब बंद कराव्यात असं माझं स्वतःचं तरी मत आहे. अनेक शाळांमध्ये मुलांना मोबाईल घेऊन यायची परवानगी असते. तर मला असं वाटतं की जरी ते मोबाईल घेऊन आले शाळेमध्ये, तरी वर्गामध्ये तो वापरण्यावरती बंदी असली पाहिजे. म्हणजे अनेक शाळांना आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही जेव्हा मुलं शाळेत येतात तेव्हा वर्गाच्या बाहेर एक बास्केट करा, त्याच्यात मुलांना डिपॉझिट करायला सांगा मोबाईल. शाळा संपल्यानंतर मुलांनी आपले मोबाईल परत घेऊन जावेत. कारण ह्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन हा एक खूप मोठा भाग आहेच. पण दुसरा एक प्रॉब्लेमॅटिक एरिया म्हणजे मुलं एकमेकांचे व्हिडिओज काढतात. आणि नुसते गमतीशीर आणि चांगले व्हिडिओज काढले तर ठीक आहे, बाथरूममध्ये जाऊन व्हिडिओ काढणे, एखादी मुलगी काही समजा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी चेंज करत असेल तर तिचे लपून व्हिडिओ काढणे, चिंताजनकच आहे हे सगळं प्रकार मुलं करतात. आणि मग ते व्हायरल करणे आणि मग त्याच्यावरनं एखाद्या मुलाला किंवा मुलीला अब्यूज करणे, बुली करणे, हे प्रकार मुलं करतात. सो काही गोष्टींमध्ये रिस्ट्रिक्शन्स ह्या असल्या पाहिजेत. सो शाळेत तुम्हाला आणायचं आहे ना, की आईबाबांना असं वाटतं की दिवसभर मुलं बाहेर असतात, आम्हाला ती कुठे आहेत हे माहिती असावं, घेऊन येऊ दे, डिपॉझिट करायला सांगा, शाळा सुटली की घेऊन जायला सांगा. शाळेच्या वेळामध्ये मुलांनी मोबाईल वापरणं याच्यावरती बंदीच असली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे शाळांचे काही गोष्टी आहेत ज्या शाळांनी सांभाळायला पाहिजेत. पालकांबद्दल तर आपण बोललोच. आणि सरकारी पातळीवरती पण जसं माध्यम शिक्षण हा सिलॅबसचा भाग व्हायला पाहिजे, अभ्यासक्रमात यायला पाहिजे, अगदी बालवाडी पहिलीपासनच्या अभ्यासक्रमात यायला पाहिजे. आणि जगभरात हे प्रयोग सुरू आहेत. म्हणजे स्वीडन असेल किंवा अनेक युरोपियन कंट्रीज आहेत की जिथे शाळेत शिकवलं जातं फेक न्यूज म्हणजे काय, किंवा बुली का करायचं नाही, सायबर बुलिंग कशाला म्हणतात, हे शाळेत शिकवतात मुलांना. ह्या गोष्टी सिलॅबसमध्ये यायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण हे 3 स्टेक होल्डर्स आहेत की ज्यांनी बऱ्यापैकी फरक ओव्हरऑल पडू शकेल. कारण आता अनेक वेळा आपण ऐकतो की इंजिनियर झालेली मुलं किंवा अमुक एम्प्लॉयबल नाही आहेत, कारण रिटर्न आणि ओरल कम्युनिकेशनमध्ये ते एकदम फेल जातात. आणि हे धोक्याचं आहे. आणि आता ह्याच्या पुढे जर खूप वापर वाढला तर ही मुलं जेव्हा मोठी होतील, किती विविध स्तरीय प्रॉब्लेम्स होतील, किती विविध स्तरीय प्रॉब्लेम, स्किल्सच तुमची डेव्हलप नाही झाली तर काय उपयोग नाही. आणि कुठलंही नातं सांभाळायचं, उद्या तुमचं लग्न होतं, उद्या तुम्हाला मुलं होतात, प्रत्येक नात्यामध्ये संवाद हा फार गरजेचा असतो. पण आज माझे डोळे आधीच उघडलेले आहेत, ते अनेक उघडलेले आहेत आणि मी खूप दिसेल त्याला आता हे सांगणार आहे. आपला एपिसोड तर लोक बघणार आहेत. मुक्ता, तू खूप खूप छान काम करतेस, असंच पुढे जा. मंडळी, मुलांना तुम्ही पॅसिव्ह रोलवर टाकू नका. हातात मोबाईल, समोर टी व्ही, मुलांना काहीच करायला वाव नाही आहे. त्यांना ॲक्टिव्ह रोलवर द्या. आत्ता जसं मुक्ता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे त्यांना छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होऊ दे. त्यांना आपल्याबरोबर घर कसं चालवायचं ह्याचंही धडे तुम्ही दिले पाहिजेत. मेनू प्लॅन करताना मुलं घरात काय आहे, फ्रीजमध्ये भाजी कोणती आहे ती बघून आपण आज ठरवू की काय करायचं. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मुलांना घेऊ दे. त्यांच्याकडनं लिखाण करून घ्या, त्यांच्याकडून वाचन करून घ्या, त्यांची ओरेटरी स्किल्स कशी डेव्हलप होतील हे बघा. फक्त मोबाईल त्यांच्या हातून काढून घ्या आणि फार कमी वेळ त्यांना तो बघू द्या. आणि हे शाळा पातळीवर, सरकारी पातळीवर झालं तर बऱ्यापैकी काम कमी होणार आहे. आपण मुक्ता चैतन्य मॅडमचा संपर्क नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्हाला जर खरंच खूप काही अडचण असेल, तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन हवं असेल तर ते आपण घेऊ शकता. आणि आपण परत त्यांनाच घेऊन दुसऱ्या एका अतिशय ज्वलंत विषयावरती भेटायला नक्की येणार आहोत. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं नक्की पालन करा. धन्यवाद मुक्ता मॅडम. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.